रोटकर संवाद मीडियामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपल्यासोबत ज्या पाहुण्या व्यक्ती आहेत त्यांची ओळख करून देताना मला फार आनंद होत आहे, कारण त्या पुण्यातील एक नावाजलेल्या गायिका तर आहेतच आणि त्यांचा प्रवासही तितकाच रंजक आहे। त्याचबरोबर त्या एक प्राणिक हिलर देखील आहेत। शारीरिक आणि मानसिक त्रासांसाठी, स्मरणशक्ती आणि एकाग्र चित्तासाठी, अतिरिक्त स्टॅमिना वाढवण्यासाठी त्या प्राणिक हिलिंग याविषयी जनजागृती करत असतात आणि त्या माध्यमातून एक सामाजिक बांधिलकी त्या पूर्ण करत असतात। तुम्हाला प्रश्न पडला असेल की प्राणिक हिलिंग म्हणजे नेमकं काय, तर त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत। पुण्यातील योगिता बडवे, आपलं खूप खूप स्वागत। धन्यवाद। सर्वप्रथम मला सांगा की प्राणिक हिलिंग म्हणजे काय? सगळ्यांना माझा नमस्कार। मी योगिता बडवे। आज मला खूप आनंद होत आहे की आज प्राणिक हिलिंग, जो की माझ्या खूप आवडीचा विषय आहे आणि ज्याच्याबद्दल इतकं मला जितकं मी बोलीन तेवढं कमी आहे आणि नेहमीच उत्सुक असते मी याबद्दलची माहिती द्यायला। तर मी सगळ्यांना सांगू इच्छिते की प्राणिक हिलिंग हे एक नो टच नो पेन नो मेडिसिन थेरपी आहे। आपण सगळ्यांनी रेकी ऐकलेलं आहे। रेकीपेक्षा ॲडव्हान्स्ड प्राणिक हिलिंग आहे आणि जगाच्या पाठीवर कुठेही आपण असलो तरी सुद्धा प्राणिक हिलिंगची ट्रीटमेंट घेऊ शकतो। तर नो टच नो पेन नो मेडिसिनला मी अजून थोडासा विस्तार करून सांगेन की आपण जनरली डॉक्टरकडे जातो। आपल्याला कुठला त्रास वाटला, पोट दुखलं, काही आपल्याला शरीराला जर कुठला काही त्रास वाटला तर आपण पहिली गोष्ट तर काय करतो, सहन करतो आणि त्याच्यातूनही बरं नाही वाटलं तर मग आपण काही डोकं दुखत असेल तर बाम वगैरे लावतो। त्यातही बरं नाही वाटलं तर मग आपण काय करतो, पेन किलर घेतो, बरोबर। तर पेन किलर घेऊन सुद्धा आपल्या शरीरावर साईड इफेक्ट्स होत असतात, जे आपल्याला आज नाही पण ग्रॅज्युअली कालांतराने आपल्याला ते कळत असतं की आपल्याला त्याचा त्रास होतो आहे। आणि त्याच्यानंतरही जर बरं नाही वाटलं तर आपण काय करतो, डॉक्टरकडे जातो। डॉक्टरकडे जाऊन डॉक्टर आपल्याला चेकअप करतात आणि मग जे काही त्यांना आपल्याला त्रास होत असेल तर डॉक्टर्स तुम्हाला डायग्नोज करतात, ही टेस्ट करा, हा एक्सरे काढा, हे करा आणि देन त्याच्यानंतरची पुढची प्रोसेस असते की आपल्याला औषधं देऊन मग आपण पुढच्या गोष्टी, म्हणजे आपला जो आजार आहे त्या पद्धतीने जात असतो पुढे किंवा त्याच्यावर क्युअर होत असतो। पण इथे तुम्हाला समोर यायची, म्हणजे पर्सनली फिजिकली यायची सुद्धा गरज नाहीये आणि त्याचा आम्ही तुम्हाला, म्हणजे जसं म्हटलं नो टच नो पेन, तर आम्ही तुम्हाला हातही लावत नाही, स्पर्शही करते, म्हणजे बिना स्पर्श, बिना वेदना आणि बिना औषध, अशी ही उपचार पद्धती आहे। पण तरी की प्राणिक हिलिंग हे माझ्यासाठी ही नवीनच आहे। ही थेरपी जी आहे, ह्या थेरपी विषयी तुम्ही थोडं विस्ताराने सांगा किंवा ह्याची सुरुवात कधी झाली? लोकांना खूप वाटतं की हे नुकतंच आलेलं आहे का, म्हणजे आता जर ऐकतोय तर असं वाटतं की हे रिसेंटच नुकतंच आहे का, तर असं अजिबात नाही। आपण आपल्या लहानपणी, म्हणजे आपले पूर्वज, आपले आजी आजोबा, इतकं अगदी लहानपणी आपण जेव्हा गोष्टी ऐकायचो, कथा ऐकायचो, त्याच्यामध्ये आपल्याला गोष्टींमध्ये असं यायचं की साधू होते किंवा संत होते किंवा देव होते, त्यांनी काय केलं, आशीर्वाद दिला आणि त्यांच्या आशीर्वादाने त्या व्यक्तीचा त्रास आहे किंवा जे आहे ते बरं वाटलं, म्हणजे तो चमत्कार वाटायचा आपल्याला। तर तो चमत्कार नसून दॅट इज प्राणिक हिलिंग। म्हणजे काय, तर आपल्या प्रत्येकाच्या शरीरात ऊर्जा असते, एक शक्ती असते जी आपल्याला स्वतःलाच माहिती नाहीये, आपली क्षमता काय करण्यासाठी म्हणून, तर त्याचं तर ती आहे जी तुमच्या हातामध्ये ती ताकद आहे। तर तुम्ही जो विचार करता ते घडतं। तर तुम्ही जर तो आशीर्वाद दिला, म्हणजे प्रत्येकाच्या मध्ये क्षमता आहे, आपल्याला आपली क्षमता ओळखायला हवी आहे, तर तुम्ही जर समोरच्या व्यक्तीला, आता हा कोर्सेस वगैरेही असतात, मी पुढे सांगेन त्याच्याबद्दल, तर तुम्ही हे केलं तर तुम्हाला त्याचे फायदे दिसून येतात। तर हे अगदी आज उद्याचं नाहीये, म्हणजे अगदी लेटेस्ट तर नक्कीच नाहीये, हे खूप खूप पूर्वापार चालत आलेलं आहे आणि अगदी आपल्याला ते कथांमधून आपण ते समजलेलं आहे। आपल्याला फक्त ते प्राणिक हिलिंग आहे हे आपल्याला माहिती नव्हतं। याचा आम्ही आज त्याच्यासाठी प्रचार करतो आहे की हे प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावं आणि आपल्या ज्या वेदना आहे, त्रास आहे, कुठलाही आजार आहे, तो आपण ह्याच्याद्वारे दूर करू शकतो। तुमची औषधं सुरू असताना सुद्धा प्राणिक हिलिंगमुळे तुमची रिकव्हरी फास्ट होते। टच नो पेन नो मेडिसिन थेरपी म्हणजे आम्हाला, तुम्ही फिजिकली इथे आमच्या समोर नाही आलात तरी सुद्धा ते कसं काम करतं हे सगळ्यात महत्वाचं आहे सांगणं, की लोकांना असं वाटतं की जादू आहे का, ब्लॅक मॅजिक आहे का, तर असं अजिबात नाही आहे। दिस इज अ सायंटिफिकली प्रूव्हन थेरपी आणि आमचे गुरु जे आहेत, फिलिपिन्सचे गुरु आहेत, ग्रँड मास्टर चोआ कॉक्सुई, तर त्यांनी याच्यावर 20 वर्ष रिसर्च केलेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी वर्ल्ड वाईड ह्याचं सगळीकडे आपण ह्याचा कोर्सेस करू शकता आणि सगळीकडे ह्याचे बुक्स आहेत जे की सायंटिफिकली प्रूव्हन आहेत, याचे जे काही याच्याबद्दलचे जे लिहिलेले आहेत फॅक्ट्स आहेत सगळे,
तर ह्याच्यासाठी तुम्हाला फिजिकली आम्ही जे म्हणतो की तुम्हाला यायची गरज नाही, द रिझन इज आम्ही तुम्हाला फिजिकल बॉडीला आम्ही तुम्हाला क्युअर करतच नाही. ओके. आपल्याला दिसते ही फक्त फिजिकल बॉडी Physical दिसते, body. शरीर हे दिसतं जे विजिबल आहे. बट देर इज समथिंग कॉल्ड एज ऑरा. ओके. ऑरा कुठे असतो तर आपल्या शरीराच्या भोवतीच असतो, भोवतीच ज्याला आपण मराठीत वलय म्हणतो. वलय. तर वलय असं आहे की जे जशी आपली फिजिकल बॉडी आहे तशी ती इनविजिबल बॉडी आहे. ओके. ही विजिबल बॉडी झाली, ती इनविजिबल बॉडी. म्हणजे हे दृश्य शरीर झालं, ते अदृश्य शरीर. तर अदृश्य शरीर जसं दिसत नाही पण तरी सुद्धा असंच त्याला, जसं डोळे, नाक, कान, जे काही असं आपल्याला जे दिसतं त्या बॉडीला दिसत नाही, बट यू कॅन फील इट. आम्हाला ते शिकवलं जातं आणि वी कॅन फील दॅट एनर्जी. त्याला इनविजिबल बॉडी पण म्हणतात आणि एनर्जी बॉडी पण म्हणतात. तर वी वर्क ऑन युअर एनर्जी बॉडी. ओके. आणि कुठलाही आजार जो होतो तो असा रातोरात होतो का? नाही. काल नव्हता आणि आज आला असं असतं का? असं कधीच नसतं. कुठल्याही आजाराची प्रोसेस जी असते, सुरुवात असते, ती ऑलरेडी म्हणजे असं हळूहळू इनिशियल, म्हणजे असं नसतं की डायरेक्ट कॅन्सर झालाय तो डायरेक्ट थर्ड स्टेजला जात नसतो. कुठेतरी त्याची सुरुवात असते. साधी सर्दी घ्या ना, कॅन्सर खूप मोठा आजार आहे. साधी सर्दी, कॉमन कोल्ड, ते सुद्धा आपल्याला जाणवत असतं की आता आपल्याला असं फिवरिश वाटतं किंवा सर्दीसारखं. दॅट आय नीड नॉट टेल की त्याचे काय सिम्पटम्स आहे, कारण सगळ्यांना माहिती आहे ते. तर ते जे होतं ते पहिले आपल्या ऑरामध्ये किंवा आपल्या जो वलय म्हणतो आपण त्याला पहिले आलेलं असतं. आणि हळूहळू जेव्हा आपल्याला ते जाणवायला लागतं आणि त्याच्यानंतर आपल्याला ते फिजिकलला जाणवतं कधी, जेव्हा आपल्याला शिंकायला लागतात, नाक व्हायला लागतं, म्हणजे असे त्याचे जे काही फिजिकली आपल्याला दिसायला लागतं ते. पण त्याचे जे काही सिम्पटम्स आहेत ते पहिले ऑरामध्ये येतात. तर तुमचा जर ऑरा आम्ही म्हणजे तुम्हाला जर तेव्हा ट्रीट करतो तर ते तुमच्या फिजिकलला येत नाही. सो दॅट इज द बेस्ट बेनिफिट ऑफ प्राणिक हिलिंग, की तुम्ही इनिशियल स्टेजला जर कुठलाही आजार असेल तर तो तुम्ही बरा करू शकता, अगदी कॅन्सर सुद्धा. बरोबर. फक्त आपल्याला समजा खूप लास्ट स्टेजला जर कोणाचं कळलं आपल्याला की आहे बाबा त्यांना, म्हणजे आता ज्यांना नाही आहे त्यांच्यासाठी तर हे चांगलंच आहे, पण ज्यांना आहे त्यांना सुद्धा आपण कॅन्सर सारख्या आजाराला आपण बरं तर नाही करू शकत कारण ते खूप पुढे गेलेलं आहे, बट वी कॅन रिड्यूस देअर पेन. आज असं आहे ना की आपल्या जवळच्या व्यक्तीला किंवा कुणालाही झाला तर आपल्याला त्रास होतो, आपल्याला वाईट वाटतं. तर आपण असं म्हणू शकत नाही की तुमचा थोडासा त्रास मला द्या, आपण असं वाटून म्हणतो ना, ठीक आहे मिल लेंगे, म्हणजे वाटून घेऊ आपण, तर असं नाही होत. तर आपण त्या व्यक्तीचा त्रास प्राणिक हिलिंगमुळे कमी करू शकतो. म्हणजे त्यांच्या ज्या काही वेदना आहेत त्या खूप कमी सौम्य ह्याच्यामध्ये, आणि त्यांना ते पुढचं जे प्रोसेस आहे दॅट बिकम्स व्हेरी शांत म्हणतो ना आपण, थोडंसं त्यांना त्रास कमी होतो. त्याचं हे किती मोठी गोष्ट आहे की आपण समोरच्या व्यक्तीच्या वेदना कमी करू शकतो. जनरली लोक म्हणतात बरं आजारी पडायचं प्रमाण वाढत चाललंय, कमी होत आहे का? नाही. का कमी होत नाहीये? मग मी लोकांना विचारते की तुम्ही हेल्दी आहात का? तुम्ही मग ते म्हणतात हो आम्ही योगा करतो, आम्ही सात्विक आहार घेतो, आम्ही एक्सरसाइज करतो, आम्ही म्हणजे सगळं जे काही जनरल असतं जे आपण म्हणतो ना प्रिकॉशन्स किंवा हेल्दी राहण्यासाठी ते सगळं घेतो. मग माझा दुसरा प्रश्न असतो मग तुम्ही हेल्दी आहात का? हेल्दी आहात मग तुम्ही निरोगी आहात का? नाही. मग तुम्ही गॅरंटी आहे का तुम्हाला की तुम्हाला आजार होणार नाही? तर नाही. तर गॅरंटी का नाहीये आणि आजारपणाचं प्रमाण का वाढतंय? याला एकच उत्तर आहे की आज जे अन्न घेतोय, पाणी पितोय आणि आपण हवा जी घेतोय, ह्या 3 बेसिक गोष्टी आपल्या शरीराला लागत असतात. ह्या 3ही गोष्टी दूषित आहेत. हवा दूषित आहे, सगळीकडे आज पोल्युशन आहे. अन्न खातोय त्याच्यात किती केमिकल्स आहेत, आणि पाणी पितोय ते दूषित आहे. मग ह्या जर बेसिक गोष्टी आपल्या शरीराला ज्या लागतात त्या जर दूषित असतील तर आपण हेल्दी राहू कसं? मग ह्या सगळ्या परिस्थितीत सुद्धा जर आपल्याला हेल्दी राहायचं असेल तर यू हॅव टू अडॉप्ट प्राणिक हिलिंग. प्राणिक हिलिंग घेतल्याने त्याचे कोर्सेस किंवा त्याच्याबद्दलची माहिती घेऊन त्याचे हिलिंग्स आहेत किंवा ट्रीटमेंट्स आहेत त्या घेऊन तुम्ही निरोगी राहू शकता. दॅट इज द ओनली थिंग. म्हणजे आपल्या शरीरात हे एक झालं. आता मला सांग, डोकेदुखी म्हणजे आपल्याला काहीतरी त्रास होतो, डोकं दुखतं, पोट दुखतं, म्हणजे काय होतं शरीरात? आपल्याला आपलं शरीरच माहिती नाहीये. आपलं एवढं जे शरीर आहे ज्याच्यावर आपण इतक्या उड्या मारत असतो, आपण इतके प्लॅनिंग करत असतो, आज असं करीन, उद्या तसं करीन, 4 महिन्यांनी असं करीन, वर्षभराने असं करीन, आपले सगळे प्लॅनिंग तयार असतात. पण ज्या शरीराच्या जोरावर आपण हे सगळं करत असतो तो ते शरीर आपल्याला आतून माहीतच नाही. आपले अवयव काय काम करतात, आपले अवयव कोणते बरं, आपल्या अवयवचं म्हणजे आता जसं लिव्हरचं काय काम आहे, पॅनक्रियाचं काय काम आहे आपल्याला माहीत नाही. का माहीत नाही?
कारण त्याच्याने आपलं काही अडत नाहीये. आज आपल्याला ते फ्री ऑफ कॉस्ट मिळाले. काय केलंय आपण शरीर मिळवण्यासाठी, जन्म घेण्यासाठी आपण काय केलेलं आहे? बरोबर. आपल्याला ते जेव्हा फ्री ऑफ कॉस्ट मिळालं, त्या शरीराची आपल्याला किंमत कधी कळते? जेव्हा आपल्याला खूप मोठा आजार होतो. म्हणजे आपण कुठल्या तरी आजार होण्याची वाट बघतो आणि मग आपल्याला आपल्या शरीराची किंमत कळते. तर असं न होता आपणच आपलं शरीर जाणून घेतलं पाहिजे. तर इन प्राणिक हिलिंग यू आर टॉट हाऊ युअर ऑर्गन्स आर फंक्शनिंग, व्हॉट इज द रोल ऑफ युअर ऑर्गन इन युअर बॉडी. जसं पॅनक्रिया आहे, लिव्हर आहे, किडनी आहे, त्यांचं काय कार्य आहे हे प्रत्येकाला माहिती असायची गरज आहे. कारण तुमचं शरीर आहे, ते कसं निरोगी ठेवायचं हे आपल्या हातात आहे. आणि ही जागरूकता येणं खूप गरजेचं आहे. सो फॉर दॅट प्राणिक हिलिंगमध्ये तुम्हाला जे कोर्सेस घेतले जातात त्याच्यात तुम्हाला या सगळ्या गोष्टी 2 दिवसाचे कोर्सेस असतात. आणि इट इज टेकन वर्ल्ड वाईड. ओके. तुम्ही इंडियामध्ये जा किंवा कुठेही जा, तुम्हाला सेम टीचिंग्स आहेत, सेम कोर्सेस आहेत. म्हणजे त्याचे बेसिक आहे, ॲडव्हान्स्ड आहे, सायकोथेरपी, असे सगळे बरेच कोर्सेस आहेत. तर तू आज बेसिक इथे केलंस तर उद्या तू पुण्याला जाऊन ॲडव्हान्स करू शकते. म्हणजे नीड नॉट डू अगेन, म्हणजे इथेच येऊन करायची गरज नाही. यू कॅन डू इट एनिवेअर इन इंडिया ऑर मे बी अब्रॉड ऑल्सो. प्राणिक हिलिंगचा कोर्स करण्यासाठी काही विशिष्ट क्रायटेरिया आहे का? ती करू शकता जी व्यक्ती 16 वर्ष पूर्ण झाली आहे, त्या ती व्यक्ती हा कोर्स करू शकते. आणि त्याच्या आधी मी मगाशी सांगत होते की आजारपण म्हणजे काय, तर ते माझा तो पॉईंट राहिला की शरीरामध्ये आजारपण म्हणजे आपण जसं म्हणतो डोकं दुखतंय, पोट दुखतंय, तर म्हणजे काय नेमकं होतं? तर डोकं दुखतंय, तर त्या भागामध्ये जो भाग आपल्याला दुखतो आहे किंवा त्रास देतो आहे त्या भागामध्ये खराब ऊर्जा निर्माण झाली आहे. ओके. आणि त्या भागातली खराब ऊर्जा आपण आपल्या हाताने काढून टाकतो आणि आपण वातावरणातली चांगली ऊर्जा त्या व्यक्तीला जेव्हा देतो. आणि दिस इज ऑल बिलीफ, ट्रस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इफ यू से की असं कुठे काही असतं का, देन दिस थेरपी डझंट वर्क, विच गोज इन एव्हरीथिंग व्हॉट यू डू. तुमचा विश्वास असणं खूप गरजेचं आहे त्या व्यक्तीवर जी हील करते आणि त्या थेरपीवर. किती महिन्यांचा किंवा किती वर्षाचा हा कोर्स आहे? कोर्स तर 2 दिवसाचाच आहे. पण तुमचे जे आजारपण आहे, समजा आता तुम्हाला अगदी छोटं अगदी आजार असेल, डोकं दुखतंय, पोट दुखतं, अगदी छोटंसं आहे, तर ते 2 हिलिंग्समध्ये वगैरे तुम्हाला बरं वाटायला लागतं. बट इफ इट इज अ क्रॉनिक ट्रीटमेंट किंवा क्रॉनिक आजारपण असेल, ते जसं BP आहे, शुगर आहे, तर तो सुद्धा आजार बरा होतो. बट देन यू नीड टू हॅव पेशन्स. तुम्ही ठरवायचं नाही की माझं झालं. आता कसं आहे, वी आर नॉट डॉक्टर्स. प्राणिक हिलर्स आर डॉक्टर्स ऑल्सो, बट ऑल म्हणजे प्राणिक हिलर्स, डॉक्टर्स आर ऑल्सो प्राणिक हिलर्स, बट ऑल प्राणिक हिलर्स आर नॉट डॉक्टर्स. ॲज आय एम नॉट अ डॉक्टर, आय एम हिअर टू जस्ट प्रमोट व्हॉट इज गुड. आणि त्याच्याने जर दुसऱ्याचा कोणाचा फायदा झाला तर त्याच्यात मला जास्त आनंद आहे, म्हणून मी हे प्रमोट करते. तुम्ही ह्या थेरपीचा जास्तीत जास्त उपयोग करून स्वतःचं आणि आपल्या कुटुंबाचं आरोग्य तुम्ही याच्याने सेफ किंवा हेल्दी ठेवू शकता. किंवा कुठलेही काही लक्षणं आढळली तर आपण सगळ्यात आधी आपण डॉक्टरशी संपर्क साधतो आणि डॉक्टरांकडे जातो की आम्हाला असं होतंय, तर आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण ट्रीटमेंट घेतो. पण प्राणिक हिलिंगकडे लोकांनी वळावं किंवा त्यांनी तुमच्यापर्यंत यावं आणि प्राणिक हिलिंगचं उपचार पद्धती अवलंबावी, ह्यासाठी आपण म्हणजे काय सांगाल? आता लोकांना जर कुणाला करायचं असेल तर तुमच्या जवळच्या सेंटरला, कारण मी तर हे फक्त सोशल अवेअरनेससाठी प्रमोट करते. आय विल नॉट से की यू कॉन्टॅक्ट मी. आय विल से की तुम्ही तुमच्या जवळच्या प्राणिक हिलिंग तुम्ही गुगल सर्च करा आणि तुमच्या जवळच्या सेंटर जे काही तुम्ही आता जिथे कुठे राहताय त्याच्या जवळच्या नियरेस्ट सेंटर जे आहे प्राणिक हिलिंगचं, सगळीकडे सेंटर्स आहेत, तुम्ही तिथे जाऊन याची माहिती घ्या, याची ट्रीटमेंट असते किंवा याचे हिलिंग्स असतात त्याचा तुम्ही अनुभव घ्या की हाऊ इट वर्क्स. याचे मेडिटेशन्स असतात. म्हणजे अमेझिंग वर्ल्ड आहे आणि इट्स अ नीड ऑफ द डे. म्हणजे आज इतकं स्ट्रेस आहे सगळीकडे आणि हे फक्त फिजिकली नाही का, म्हणजे फिजिकली कोणाला त्रास असेल, मी जसं म्हटलं की हेडेक पासून ते कॅन्सरपर्यंत, तर ह्याला कुठल्याही आजाराला तर हे उपयोगाला आहेच. पण आज स्ट्रेस लेवल एवढं वाढलेलं आहे, टेन्शन्स एवढे वाढलेले आहेत, फ्रस्ट्रेशनचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे, म्हणजे सायकोलॉजिकली खूप प्रॉब्लेम्स लोकांना वाढलेले आहेत बिकॉज ऑफ द एन्व्हायरमेंट आणि बिकॉज मेनी थिंग्स आर त्याच्यासाठी जबाबदार आहेत. तर त्याला प्राणिक हिलिंगचा खूप उपयोग आहे, कारण सायकोलॉजिकली सुद्धा प्राणिक हिलिंगनी खूप फरक पडतो. म्हणजे लोकांमध्ये इतका फरक जाणवतो की कॉन्सन्ट्रेशन लेवल मुलांची वाढलेली आहे, स्मरणशक्ती, मुलं अभ्यास करत नाही, एका जागी बसत नाही, तर त्यांना आपण काही सुपरब्रेन एक्सरसाइजेस आहेत, सुपरब्रेन योगा म्हणून आहे, ते जर तुम्ही मुलांना सांगितलं किंवा प्रत्येक व्यक्ती ब्रेन वापरतो आपलं, तर यू नीड दॅट स्टिम्युलेशन, दॅट कार्यक्षमता वाढवण्यासाठी
तुम्हाला प्राणिक हिलिंगचे एक्सरसाइज आहेत किंवा हे त्या आहे, तर करणं ह्याचा गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीला याचा उपयोग आहे. प्रत्येक व्यक्तीने कोर्स करावा किंवा त्याच्याबद्दलची माहिती प्रत्येकाने घ्यावी. तर ह्याला कुठेतरी व्यावसायिक दृष्ट्या आपण बघू शकतो का? हो हो, म्हणजे आता हे मी माझ्यासाठी निवडलंय की मी हे अवेअरनेस माझ्याकडून म्हटलं ना की एक सोशल कॉजसाठी मी हे करते. बट देर आर प्रोफेशनल प्राणिक हिलर्स ऑल्सो हू हॅव टेकन दिस ॲज अ प्रोफेशन अँड इट्स काळाची गरज आहे आज, कारण आजारपणाचं प्रमाण वाढतंय, कमी होत नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला तर प्रत्येक घरात प्राणिक हिलर एक हवाच आहे. आणि जर हे स्त्रियांनी जास्त करून जर हा कोर्स केला, कारण पुरुषांनी केलं तर सगळ्यांनीच करू शकतात, बट माझा प्रेफरन्स असतो की घरची जी स्त्री असते ती आज सगळं घर सांभाळत असते आणि तिला माहिती असतं की हाऊ टू म्हणजे मल्टीटास्किंग ती खूप छान करत असते सगळ्या गोष्टी. तर माझं असं म्हणणं असतं की घरातल्या प्रत्येक स्त्रीनी जर हा कोर्स करून घेतला, 2 दिवसाचा कोर्स असतो, तर हा जर केला तर ती स्वतःचं आणि तिच्या कुटुंबाचं आरोग्य ती अगदी छान व्यवस्थित मेंटेन करू शकते प्राणिक हिलिंगनी. आणि दॅट इज वॉट आमचा हाच विचार आहे की प्रत्येकाने हे शिकावं. पण अगदी नसेल तर एका व्यक्तीने तरी घरातल्या, मग ती स्त्री असो पुरुष असो, कोणीही शिकू शकतं. आणि यू कॅन अडॉप्ट इट ॲज युअर करिअर ऑल्सो. आणि याला म्हणजे लोक तुमच्याकडे येणार किंवा फोनवरूनही ह्याचे अपॉइंटमेंट्स घेतल्या जातात. आणि खूप खूप गरज आहे आज आपल्या समाजाला, ह्याची गरज आहे प्राणिक हिलर्सची. तर मला सगळ्यांना आवाहन करायचं आहे की तुम्ही याची माहिती घ्या आणि नक्की प्राणिक हिलिंग काय आहे, कसं काम करतं आणि याचा ट्रीटमेंट्स आहेत. आणि तुमच्या औषधांबरोबर सुद्धा तुम्ही म्हणजे जसं तर कोणाला कोणी म्हणेल आम्हाला मग BP आहे, शुगर आहे, तर ते आपल्याला आपली मानसिकता आहे की आपल्याला आता शुगर म्हणजे आता डिटेक्ट झालाय तर लाईफ लॉंग गोळ्या घ्यायच्या, दुसरा पर्यायच नाही. ॲलोपॅथी म्हणजे मुळात प्रॉब्लेम शुगरचा काय आहे म्हणजे आम्हाला सांगितलं जातं की शिकवलं जातं, म्हणजे दो वी आर नॉट डॉक्टर्स तरी स्टुडंट्स म्हणून आम्हाला हे शिकवलं जातं की बेसिक प्रॉब्लेम कुठे आहे, पॅनक्रियामध्ये इन्शुलिनचं सिक्रेशन होत नसल्यामुळे आपल्याला बाहेरून गोळी दिली जाते ज्याच्याने शुगर लेवल मेंटेन होते. बट दॅट इज ओनली वरवरचं आहे. ते मूळ प्रॉब्लेम जो पॅनक्रियामध्ये त्याला आपल्याला काहीच म्हणजे तो डॅमेजच झालेला आहे. तर त्याला ठीक करण्यासाठी मुळापासून प्रॉब्लेम जो आहे तो प्राणिक हिलिंगमध्ये तुम्हाला सॉल्व्ह होऊ शकतो. आणि मुळाशी जाऊन पॅनक्रिया तुमचं ओके केलं जातं विदाउट नो टच, नो पेन, नो मेडिसिन थेरपी जसं मी म्हणते. त्याच्यामुळे खरंच वरदान आहे. तर माझी अशी कळकळीची इच्छा असते की प्रत्येकापर्यंत मी हे किती पोहोचवू म्हणजे प्रत्येकाला ह्याचा फायदा होईल. आणि शेवटी मी माझं काम करते आणि त्याच्या उपर आहे प्रत्येकाचं नशीब. बरोबर. पण एखादा आजारी व्यक्ती जो ऑलरेडी डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार त्याच्या त्या गोळ्या सुरू आहेत किंवा औषध उपचार सुरू आहेत, पण आपल्या ह्या प्राणिक हिलिंगमुळे तो कन्व्हिन्स झाला आणि त्याने जर का ही प्राणिक हिलिंगची उपचार पद्धती अवलंबली आणि स्वीकारली, तर त्याला डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या ह्या बंद करायच्या आहेत की त्याच्यासोबतच आपल्याला? कारण काय ही ऑल्टरनेटिव्ह थेरपी आहे. तर आम्ही म्हणत नाही की तुम्ही तुमच्या ज्या काही ट्रीटमेंटच्या गोळ्या सुरू आहेत त्या तुम्ही बंद करा असं आम्ही अजिबात सांगत नाही. कारण आपल्या शरीराला त्या गोळ्यांची सवय झालेली असते. आपलं काम काय आहे, तुमचा जो आजार आहे तो तुमच्या डॉक्टरांनी ज्या गोळ्या दिलेल्या आहेत त्या सुरू असताना आमची जी थेरपी आहे ती जेव्हा तुम्ही घेताय त्याच्यानंतर यू फील युअर रिकव्हरी रेट इज व्हेरी फास्ट. रिकव्हर होता तुम्ही आणि मुळापासून तो जो आजार आहे तो तुमचा थांबण्यास किंवा म्हणजे ठीक होण्यास मदत होते. आणि शुगरचंच एक्झाम्पल घ्यायचं झालं तर तुमच्या ज्या गोळ्या आहेत त्या चालूच ठेवायच्या आणि अलॉंग विथ द हिलिंग आपण टेस्ट करतो दर आपण जे काही डॉक्टर सांगतात तसे. आणि त्या टेस्टमध्येच लक्षात येतं की शुगर लेवल तुमची म्हणजे जी काही आहे ती नॉर्मल होतीये किंवा जे काही फरक दिसतो आणि तुमचे डॉक्टरच सांगतात की आता ह्या गोळ्या बंद करा. अजून काय पाहिजे आपल्याला? डॉक्टरांना अजिबात हे करायचं नाही. वी डोंट से की तुम्ही गोळ्या बंद करा आणि आमचं तुम्हाला रिकव्हरी रेट फास्ट आहे तुमचा. त्याच्यामुळे कुठलाही जर आजार असेल तर तुमचं जी ट्रीटमेंट चालू आहे त्याला ही सप्लिमेंटरी होते, कॉम्प्लिमेंटरी होते. ॲडिशनली हे जर तुम्ही घेतलं तर तुमची रिकव्हरी फास्ट होते आणि तुम्ही निरोगी राहता. म्हणजे मुळापासून तो आजार बरा होण्यास मदत करतं प्राणिक हिलिंग ओव्हरऑल तुमच्या शरीरात. आणि मी अजून एक सांगते की जसं मी म्हटलं की तुम्हाला शरीरामध्ये कुठेही त्रास झाला तर तिथे दूषित ऊर्जा असते. तसंच हे जे आपला आजारपण आहे दॅट इज डिपेंडेंट ऑन द चक्रस ऑफ अवर बॉडी. म्हणजे शरीर शुद्धीकरण करणं. म्हणजे आता समजा म्हणजे आता डोकं दुखतंय म्हणजे इथलं जे चक्र आहे दॅट इज सम डर्टी एनर्जी. तर ती एनर्जी आहे ते म्हणून तुमचे जेव्हा चक्र व्यवस्थित काम करताय यू आर वर्किंग प्रॉपरली. तुमच्या चक्रांमध्ये बिघाड तर तुम्हाला प्रॉब्लेम आहे. तुमचे चक्र जर नॉर्मल सगळे कार्य करत असतील तर यू आर हेल्दी. तर दॅट इज ऑल अबाउट द चक्र. आम्ही तुमच्या
चक्रांवर प्राणिक हिलिंग वर्क्स ऑन द चक्रास. त्याच्यामुळे इट इज ऑल अबाउट तर त्याच्यामुळे त्याच्यात जास्त तुम्हाला रिकव्हरी फास्ट दिसते. बरोबर. पण अजून एक मगाशी आपण सांगितलंच की याच्यामध्ये कुठलाही क्रायटेरिया नाही आणि 16 वर्ष पूर्ण हवे ह्या सगळ्या कोर्सेस करण्याकरता. तर ह्या कोर्सेसचं पण काही ड्युरेशन्स आहेत का? म्हणजे कोर्सेस 2 दिवसांचे. बेसिक कोर्स आहे तो 2 दिवसाचा आहे, म्हणजे 16 तासांचा कोर्स आहे. तर तो 2 दिवसामध्ये विभागला गेला. 8 दिवस एका पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी 8 तास पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी 8 तास, असं ते 16 तासांचा कोर्स आहे आणि तो सगळीकडे सारखा आहे. याच्यामध्ये मग आता ऑनलाईनची काही व्यवस्था आहे? हो, आता एवढ्यात आता काळाची गरज म्हणून ऍक्च्युअली त्याच्यात प्रॅक्टिकल्सही असतात, पण आता ऑनलाईन सुरू केलेले आहेत. त्याची थोडी सुरुवात झालेली, बट फिजिकली जर तुम्ही करू शकलात, कारण त्याच्यात जे प्रॅक्टिकल्स आहेत त्याचा जे काही एक्सपिरियन्स आहे तो आपण ऑनलाईन मध्ये पेक्षा सुद्धा ऑफलाईन जर घेतलं तर त्याचे जास्त रिझल्ट छान आहेत आणि व्यावसायिक दृष्ट्या पण आपण समोर आणू शकतो. तर याच्यामध्ये आपण क्लिनिक एक स्वतःच ओपन करू शकतो. सेंटर म्हणून आपण त्याला सेंटर ओपन करू शकतो, बट दॅट इज अ लॉंग प्रोसेस. पहिले तर तुम्हाला सगळे कोर्सेस, म्हणजे प्रत्येक गोष्टीचं कसं असतं ना, ते सगळे कोर्सेस झाल्यानंतर देर आर अदर थिंग्स ऑल्सो विच नीड्स टू बी कम्प्लिटेड आणि देन यू कॅन ओपन युअर ओन सेंटर अँड देन यू कॅन, म्हणजे तिथे तुम्ही कोर्सेस शिकवूही शकता. त्याचंही ट्रेनिंग आहे, म्हणजे तुम्हाला जे करायचं त्याचे ट्रेनिंग्स असतात आणि हिलिंग्स पण तुम्ही करू शकता. प्रोफेशनली यू कॅन हील पीपल. आणि मेडिटेशनचा एक खूप चांगला भाग आहे. आज जे इतकी काळाची गरज आहे की जिथे स्ट्रेस लेवल एवढं वाढलेलं आहे, तिथे तुमच्या मनशांतीसाठी इथे सुंदर सुंदर मेडिटेशन्स आहेत. त्याचा तर म्हणजे इफ यू आर तुमच्या जवळपास जर कुठे सेंटर असेल तर दर पौर्णिमेला, म्हणजे फुल मूनला सेंटर्समध्ये फ्री मेडिटेशन्स असतात आणि याच्याबद्दलची माहिती असते, तर तो नक्की अटेंड करावा. यू विल हॅव ऑल टुगेदर डिफरंट एक्सपिरियन्स. बरोबर. खूपच पीस आणि पीसफुल असतं आणि खूपच त्याचे इफेक्ट्स खूप छान आहेत. बरोबर. तर मी हे सजेस्ट करेन की प्रत्येकाने याचा अनुभव नक्की घ्यावा. तर या प्राणिक हिलिंगला आपण योगा प्लस रेकी याचं कॉम्बिनेशन म्हणू शकतो? नाही, वेगळंच आहे. इट्स ऑल टुगेदर डिफरंट. नो टच नो पेन नो मेडिसिन, हेच त्याचं प्राणिक हिलिंगची व्याख्या आपण करू शकतो की त्याचं देर इज नो कम्पॅरिझन. म्हणजे दॅट इज अ डिफरंट and this is altogether different and but very effective medium to stay healthy in today's stressful life. If you want to stay healthy you have to adopt pranic healing. आणि कोविड मध्ये सुद्धा प्राणिक हिलिंगच्या थेरपीमुळे किंवा हिलिंग्समुळे अनेक कोविड पेशंट्सला आपण बाहेर आणू शकलेलो, रिकवर करू शकलेलो आहे आणि दॅट इज अमेझिंग. जिथे आपल्याला कुठेही जायची मुभा नव्हती, म्हणजे वी वर नॉट हॅव्हिंग एनिथिंग, की आज कोविडवर काही तसं हे पण नाहीये ना, म्हणजे वी डोंट हॅव अ स्पेसिफिक मेडिकेशन ऑल्सो. म्हणजे वी वर गिवन, सगळ्यांनाच माहिती की व्हॉट वॉज द जे काही मेडिकेशन. त्याच्यामुळे बट दॅट इन दॅट केस तुम्ही तुमच्या घरी राहून कोविडचं सुद्धा पेशंट्स वर रिलीव्ड अँड दे वर आउट ऑफ इट just by staying at home. Okay. So that has also given a very good results in COVID. की आपण अनेक लोकांना, आपल्या हीलर जे आहेत त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे की त्यांनी यांना याच्यातून बाहेर काढलेलं आहे. पण एक प्राणिक हिलर म्हणून तुम्ही जेव्हापासून ह्या व्यवसायात आलात किंवा ह्या सर्टिफिकेट कोर्समध्ये आलात तेव्हापासूनचा आतापर्यंतचा काही खास अनुभव? तर मी तर म्हटलं ना, अगदी मी फक्त छोटी झलक देत असते, कारण मी अवेअरनेस प्रोग्राम्स घेते. असे सोसायटीज किंवा ओल्ड एज होम्स आहेत तिथे मी जाते आणि त्या लोकांना सगळ्यांना, म्हणजे जवळजवळ 70+ पण लोक असतात आणि अनेक गोष्टी जेव्हा त्यांना कळतात तेच त्यांना असं वाटतं की बापरे, एवढं आपलं आयुष्य गेलं पण आपल्याला ह्या गोष्टी कधी लक्षातच नाही आल्या आणि त्यांना खूप त्याचा फरक झालेला आहे. तर असं कोणाकोणाचं डोकं दुखतं, पोट दुखतं, जे छोटे आपण म्हणतो ना, खूप क्रॉनिक नाहीये असं जे काही त्रास आहे, तर तो आम्ही आमच्या अवेअरनेस प्रोग्राम्समध्ये हे करतो, बोलवतो आणि तिथे त्यांना हिलिंग जेव्हा केलं जातं तेव्हा त्यांना तिथल्या तिथे बरं वाटतं आणि दे फील की येस इट वर्क्स. कारण ज्यांच्यापर्यंत हे मी जितकं जास्तीत जास्त पोचता येईल तेवढं मी प्रयत्न माझ्याकडनं करते, तुम्ही करताय. थँक्यू फॉर दॅट की यू आर ऑल्सो हेल्पिंग इन प्रमोटिंग प्राणिक हिलिंग. आणि ह्याचे रिझल्ट्स इतके अमेझिंग आहेत की जेव्हा आपण निस्वार्थपणे कुठली गोष्ट प्रमोट करतो किंवा प्रसार करतो, इट इज लाईक व्हॉट यू गिव्ह कम्स बॅक टू यू. सो व्हॉट, म्हणजे तुम्ही जितकं द्याल तेवढं 10 पटीने तुम्हाला परत मिळतं. तर तुम्ही ठरवायचं, तुम्हाला प्रेम द्यायचंय, तुम्हाला आनंद द्यायचाय, काय द्यायचंय तुम्हाला, रादर काय हवंय ते तुम्ही द्यायला शिका. लोक म्हणतात की ह्याच्यात एक खूप मोठा भाग आहे डोनेशन्सचा सुद्धा, दानाचं पण खूप महत्व आहे. दान मी आता ऑपॉर्च्युनिटी घेईन किंवा आता ह्या
तुमच्या प्लॅटफॉर्मवर मी नक्कीच सांगायला मला आवडेल की लोकांना असं वाटतं की आपल्याला देव आपल्याकडे बघतच नाही आहे, आपली परिस्थिती बरीच होत नाही आहे. तर आय वुड वॉन्ट, म्हणजे हा माझा अनुभव आहे, मी काही कुठे वाचलं नाही आहे किंवा काही नाही, बट मला असं वाटतं की आपल्याला जे हवं आहे ते आपण पहिले दिलं पाहिजे. मग लोक म्हणतात आमच्याकडे पैसा नाही आहे, नाही तर आम्ही दान केलं असतं, पण आमच्याकडे जेव्हा येईल तेव्हा आम्ही नक्की करू. तर तसं नसतं. देव हे बघत असतो की तुम्हाला जेव्हा प्रॉब्लेम्स असतात तेव्हा तुम्ही दुसऱ्याचा किती विचार करता. म्हणजे एका पोळीमधली, म्हणजे पोळी जी असते त्याच्यातला तुम्ही छोटासा घास जर तरी दुसऱ्याला दिला, म्हणजे त्याच्यातला घासातला घास काढून जेव्हा आपण दुसऱ्याला देतो ते देवाचरणी जास्त रुजू असतं. तुम्हाला कुठलाही जर इफ यू वॉन्ट मनी यू फर्स्ट गिव्ह इट. म्हणजे नसताना देण्यातच खरं देव बघत असतो, तुमची परीक्षा घेत असतो की तुम्ही दुसऱ्याचा किती विचार करता. तर हा आपला विषय आहे की आपल्याला काय हवंय त्याप्रमाणे आपण जर ते दुसऱ्याला दिलं तर तुम्हाला ते परत येणार आहे. तर हे मी प्रत्येकाला, म्हणजे मला जितकं जमेल तितक्यांना सांगत असते की तुम्ही याचा विचार करा आणि त्याप्रमाणे यू जस्ट सी द रिझल्ट. म्हणजे प्राणी हिलिंग जसं तुम्ही प्रमोट कराल, मी इतके रिझल्ट घेते. आज मी प्रोफेशनल सिंगर आहे, माझ्या सिंगिंगमध्ये इतका फरक पडतो. लोक सांगतात हा फरक जो आहे आय जस्ट ओ इट टू प्राणी हिलिंग. कारण मी ज्या इंटेन्सिटीने मी लोकांना सांगते तेवढेच मला, मग लोक म्हणतात तुम्ही काही चार्जेस घेत नाही, काही करत नाही. मग एवढ्या पोटतिडकीने तुम्ही जे ऍक्च्युली करतात घेतात ते सुद्धा, म्हणजे जे चार्जेस घेतात ते सुद्धा इतकं सांगत नाही. तेवढ्या वेळी तुम्ही सांगतात आय से की दिस इज फॉर जस्ट सॅटिस्फॅक्शन दॅट आय डू. मग ह्याच्यात ते म्हणतात तुमचा फायदा काय. प्रत्येक व्यक्ती आज स्वार्थी आहे. ते म्हणतात तुम्हाला पैसा नकोय, तुम्हाला काही नकोय, देन व्हॉट यू वॉन्ट. मग मी त्यांना हे सांगते की मी इकडे पुण्य कमवायला आले. पुण्य कमवायला लागतं की नाही. पुण्य कुठे बाजारात मिळतं, जरा 500 रुपयाचं पुण्य द्यावं, नो, ते तुम्हाला कमवायला लागतं. तर आज प्रत्येकाच्या जेव्हा कुणाच्या वेदना कमी होतात तर ते मला काय देतात इन रिटर्न, आशीर्वाद देतात. दे जस्ट ब्लेस मी की तुमचं भलं हो, तुमचं सगळं चांगलं. आणि दॅट ते सगळं जे काही आशीर्वाद आहे ते माझ्या आवाजातून लोकांपर्यंत जात आहे आणि पीपल आर जस्ट हॅपी. आणि नाव विथ गॉड्स ग्रेस आणि प्राणी हिलिंगच्या प्रमोशनमुळे आज माझं नॅशनल इंटरनॅशनल गाण्यांचे कार्यक्रम ऑनलाईन होत आहेत. म्हणजे FB लाईव्हमध्ये आय वॉज, म्हणजे या FB लाईव्हमुळे मी लॉकडाऊनमध्ये टोटली बिझी आहे. होल 2 years मी घर बसल्या आज नॅशनल इंटरनॅशनल नेम आणि फेम मिळाला. अँड दिस इज ऑल बिकॉज ऑफ प्राणी हिलिंग. त्याच्यामुळे आय फील ब्लेस्ड की ह्या गोष्टी आहेत. तर ह्या प्रत्येकाला, म्हणजे माझं हेच म्हणणे की मला जो अनुभव येतोय, माय लाईफ हॅज जस्ट टर्न 360 डिग्री असं टर्न झालेला आहे. तर दॅट यू कॅन ऑल्सो एन्जॉय विथ प्राणी हिलिंग. हे तुम्ही स्वतः घ्या, निरोगी आयुष्य जगा आणि सी हाऊ युअर लाईफ चेंजेस. योगिता बडवे यांनी आपल्याला प्राणी हिलिंग बद्दल खूप मोलाची आणि महत्त्वाची माहिती दिलेली आहे. तर आपणही प्राणी हिलिंगचा लाभ घ्यावा आणि संपर्क साधावा किंवा ती प्राणी हिलिंगची जी पद्धती आहे ती स्वतः आत्मसात करावी असा त्यांचाही हेतू आहे. आणि त्याच हेतूने त्या समाजामध्ये समाज प्रबोधन करत असतात आणि जनजागृती करत असतात. तर त्यांच्याही साथीला आपण साथ देऊया आणि प्राणी हिलिंग ह्या उपचार पद्धतीला आपण आत्मसात करूया. ह्याच उद्देशाने आज मी इथेच थांबते आणि योगिता बडवे यांचं मी मनपूर्वक आभार मानते की त्या आल्यात आमच्याकडे संवाद मीडियामध्ये आणि त्यांनी प्राणी हिलिंगविषयी छान माहिती दिली. तर मी त्यांचे खूप खूप मनापासून आभार मानते. धन्यवाद. आणि धन्यवाद.